Friends, our next article is thyroid gland. Thyroid meaning is shield shape. ढालीच्या आकाराची ही ग्लँड असल्यामुळं याला थायरॉइड नाव दिलंय. वॉर्टन या सायंटिस्टनं या ग्लँडला थायरॉइड हे नाव दिलेलं आहे, कारण ती ढालीच्या आकाराची दिसते किंवा बो टाय शेप्ड ग्लँड. आपला जो छोटा टाय असतो तो बो टाय तशा आकाराची ही ग्लँड दिसते, म्हणून या ग्लँडला थायरॉइड नाव दिलेलं आहे. एंडोडर्मल इन ओरिजिन. एंडोडर्मल ओरिजिन असलेली ग्लँड आहे. लॅबियल ग्लँड आहे आणि आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्यामध्ये लार्जेस्ट endocrine gland. Now question may ask, which of the following is largest endocrine gland in our body? तर थायरॉइड ग्लँड ही सर्वात मोठी एंडोक्राइन, एक्झोक्राइन वेगळं, एंडोक्राइन ग्लँड मध्ये सर्वात मोठी थायरॉइड आहे. आणि पोझिशन कुठं आहे याची, तर हा आहे आपला लॅरिंग्स किंवा त्यालाच आपण म्हणू साऊंड बॉक्स, आणि हा त्याच्या खाली आहे ट्रॅकिया. हा ट्रॅकिया पार्ट आहे. आणि या ट्रॅकियाच्या दोन्ही साईडला, या ट्रॅकियाच्या दोन्ही साईडला असे थायरॉइड ग्लँडचे दोन लोब आहेत. दोन्ही साईडला थायरॉइड ग्लँडचे असे दोन लोब आहेत, बायलोब्ड आहे. आपल्यामध्ये म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स यांच्यामध्ये ही ग्लँड बायलोब्ड असते, परंतु रेप्टाइल्स विचारात घेतले तर त्याच्यामध्ये सिंगल लोब आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर लोअर कॉर्डेट जे आहेत, लोअर कॉर्डेट जे लोअर कॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये एंडोस्टाईल नावाचा जो पार्ट आहे, एंडोस्टाईल नावाचा जो पार्ट आहे तो पार्ट इथं म्हणजे एलिमेंटरी कॅनॉलचा पार्ट आहे. एंडोस्टाईल ऑफ एलिमेंटरी कॅनॉल इज होमोलोगस टू थायरॉइड ग्लँड. आता इथं जे दोन लोब आपल्याला दिसतात हे दोन लोब एकमेकाला जोडलेले असतात. These two lobes are connected with each other by non-glandular tissue called as isthmus. इथं नॉन ग्लँडुलार टिश्यूनी जोडलेले आहेत, त्याला आपण म्हणतो इस्थमस. हा एक लोब आहे आणि हा एक लोब आहे. असे दोन लोब या थायरॉइड ग्लँड मध्ये आहेत. याची लांबी आहे 5 सेंटीमीटर आणि ही त्याची डायमीटर आहे 3 सेंटीमीटर आणि
25 to 30 ग्रॅम्स इन वेट, वजन या ग्लँडचं आहे 25 ते 30 ग्रॅम, आणि फिमेलमध्ये थोडीशी लार्जर असते मेलपेक्षा. इट इज लार्जर इन फीमेल दॅन मेल, मेलपेक्षा थोडीशी ही ग्लँड फिमेलमध्ये मोठी असते. तर लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे आपल्या नेक रिजनमध्ये. आणि व्हर्टिब्रल कॉलमचा विचार केला तर व्हर्टिब्रल कॉलममध्ये 5, 6, 7 म्हणजे इथं 5, 6, 7 जे सर्वायकल व्हर्टिब्री आहेत या रिजन मध्ये असते ही थायरॉइड ग्लँड. त्याच्यानंतर जर आपण या थायरॉइड ग्लँडचं इंटरनल स्ट्रक्चर स्टडी केलं, या ग्लँडचं इंटरनल स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्यामध्ये जे कव्हरिंग दिसतं, जे फायब्रस कव्हरिंग त्यामध्ये आहे, त्या फायब्रस कव्हरिंगला आपण म्हणतो कॅप्सूल. हे फायब्रस कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो कॅप्सूल. आणि त्या कॅप्सूलमध्ये अनेक असे कंपार्टमेंट, पार्टिशन तयार झालेले असतात, पार्टिशन्स असतात, आणि त्यामुळं इथं अनेक असे कंपार्टमेंट्स तयार होतात. त्या कंपार्टमेंट्सना आपण म्हणतो लोब्युल्स. आणि प्रत्येक लोब्युलमध्ये या थायरॉइड ग्लँडचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहेत, त्याला आपण म्हणतो फॉलिकल्स. आणि जवळपास प्रत्येक लोब्युलमध्ये 40 फॉलिकल्स असतात. and follicle is a structural and functional unit of this gland. टोटल नंबर ऑफ फॉलिकल्स किती आहेत? यामध्ये टोटल 3 मिलियन टोटल फॉलिकल आहे 3 मिलियन. आणि एका लोबमध्ये पर लोबमध्ये 40 फॉलिकल्स आहेत. So follicle is a structural and functional unit of this gland. आता फॉलिकलचं स्ट्रक्चर जर आपण एनलार्ज केलं तर आपल्याला हे फॉलिकल्स याप्रमाणे दिसतील. समजा कट सेक्शन मध्ये हे एक फॉलिकल आहे, हे दुसरं फॉलिकल आहे, हे तिसरं फॉलिकल आहे, असे फॉलिकल्स त्यामध्ये आहेत. Each follicle is lined by cuboidal epithelium rest on basement membrane. इथं प्रत्येक फॉलिकल जे आहे ते क्युबॉइडल इपिथेलियमचं लाइनिंग आहे. प्रत्येकाभोवती असं क्युबॉइडल इपिथेलियमचं लाइनिंग आहे, रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. अशा प्रकारे प्रत्येकाभोवती क्युबॉइडल इपिथेलियमचं लाइनिंग आहे, रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. परंतु आता हे जे फॉलिकल्स आहेत, ज्यावेळी हायपोसिक्रिशन असेल, ज्यावेळी हायपोसिक्रिशन असतं त्यावेळी ह्या सेल्स कशा होतात? स्क्वॅमस होतात. आणि ज्यावेळी या सेल्स हायपर सिक्रिशन करतात त्यावेळी या कॉलमनार होतात. म्हणजे या ज्या सेल्स आहेत जर सिक्रिशन कमी करायला लागल्या, हायपोसिक्रिशन करत असताना त्या स्क्वॅमस होतात आणि हायपर सिक्रिशन करताना या सेल्स कॉलमनार होतात. आता याच्यामध्ये 2 टाईपच्या सेल्स असतात, फॉलिक्युलर आणि पॅराफॉलिक्युलर सेल्स. पण त्याच्या बरोबर इथं ही जी स्पेस आहे या स्पेसला आपण म्हणतो
एक्स्ट्रासेल्युलर स्पेस. एक्स्ट्रासेल्युलर स्पेस की ज्या स्पेसमध्ये थायरोग्लोब्युलिन is stored in the form of colloidal state. हे colloidal state मध्ये हार्मोन स्टोअर इथं एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मध्ये केलं जातं. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की असं कोणतं हार्मोन आहे की जे एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसमध्ये स्टोअर केलं जातं किंवा एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस असलेली ग्लँड म्हणजे थायरॉइड. आणि इथं दोन टाईपच्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतील. या ज्या सेल्स आहेत त्या फॉलिक्युलर सेल्स आहेत. या सेल्स फॉलिक्युलर सेल्स आहेत आणि यांच्यामधून सिक्रीट केलं जातं थायरॉक्सिन. आणि काही ठिकाणी इनकम्प्लीट सी शेप्ड अशा सेल्स आहेत. या ज्या इनकम्प्लीट आणि सी शेप्ड सेल्स आहेत त्यांना आपण म्हणतो पॅरा फॉलिक्युलर सेल्स. आणि पॅराफॉलिक्युलर सेल्स काय करतात? थायरोकॅल्सिटोनिन सिक्रेट करतात, TCT. म्हणजे एकूणच या ग्लँड मधून दोन महत्वाचे हार्मोन सिक्रेट होतात, थायरॉक्सिन आणि थायरोकॅल्सिटोनिन. आणि हे जे सिक्रेट होणारे हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स जे सिक्रेट होतात ते पिनोसायटोसिस और डिफ्युजनच्या प्रोसेसनं बाहेर पडतात. पिनोसायटोसिस किंवा डिफ्युजनच्या प्रोसेसनं हे हार्मोन्स बाहेर पडतात. सो दिस इज अबाउट स्ट्रक्चर ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर मग ती मॉर्फोलॉजिकल असेल किंवा त्याचबरोबर हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर जे आहे ते पण आपण याप्रमाणे स्टडी केलेलं आहे. आता याचे हार्मोन्स, यामध्ये मेन हार्मोन आहे थायरॉक्सिन आणि दुसरं हार्मोन आहे थायरोकॅल्सिटोनिन. Thyroxine is iodinated. This thyroxine is iodinated derivative of tyrosine amino acid. जे टायरोसिन अमिनो ऍसिड आहे त्याचं हे डेरिव्हेटिव्ह आहे, त्याचं हे डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे आयोडीन प्लस टायरोसिन इट प्रोड्युसेस थायरोग्लोब्युलिन which is stored in colloidal state. कोलाइडच्या फॉर्म मध्ये या हार्मोनचा स्टोरेज केला जातो, इनएक्टिव्ह फॉर्म. आणि ज्यावेळी याची गरज लागते त्यावेळी आपण काय याचं हायड्रॉलिसिस होतं आणि थायरॉक्सिन तयार होतं. जे थायरॉक्सिन तयार होतं त्याच्यामध्ये आयोडीन ॲटम किती आहेत त्या बेसवर आहे. T1, T2, T3, T4. एक आयोडीन असेल T1, दोन आयोडीन असतील T2. पण मेन फॉर्म्स जे आहेत ते T3 आणि T4. तीन आयोडीन,
4 आयोडीन असलेले. T3 जे आहे 4 मिलीग्राम पर डे एवढं सिक्रीट होत आहे आणि हे 100 मिलीग्राम पर डे एवढं याचं सिक्रिएशन आहे. हायली ऍक्टिव्ह आहे, हे ऍक्टिव्ह आहे पण लेस पोटंट आहे. हायली ऍक्टिव्ह आहे परंतु अनस्टेबल आहे, त्यामुळे फार काळ त्याचा इफेक्ट चालू शकत नाही. पण T4 जे आहे यालाच रिअली आपण थायरॉक्सिन कन्सिडर करतो. ते कसं आहे, हायली पोटंट आहे, स्टेबल आहे आणि त्याचा इफेक्ट लॉंग लास्टिंग आहे मोठ्या प्रमाणावर. त्यामुळं हेच हॉर्मोन T4 जे आहे ते थायरॉक्सिन महत्वाचं आहे. तर एकूणच थायरॉक्सिन तयार करण्यासाठी टायरोसिन अमिनो ऍसिड आणि आयोडीन पाहिजे. आयोडीन महत्वाचं आहे. Why does government of Maharashtra have made compulsory to take iodized salt? असा क्वेश्चन विचारला तर आपल्याला माहिती असली पाहिजे, कारण आयोडीन असल्याशिवाय थायरॉक्सिन बनणार नाही आणि आहारात आयोडीन त्यामुळं कंपल्सरी घेतलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं गव्हर्नमेंटने या सॉल्टमध्ये आयोडीन जे आहे ते 100 to 100 मायक्रोग्रॅम पर डे एवढं प्रत्येकाच्या आहारात दररोज आयोडीन येईल याची काळजी घेतलेली आहे. आणि कारण लोकांमध्ये या थायरॉइडशी संदर्भात ज्या समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत त्या होऊ नयेत त्यासाठी हा प्रयत्न केला आहे. त्यामुळं गव्हर्नमेंटने आयोडाइज्ड सॉल्ट घेणं बंधनकारक केलेलं आहे. तुम्ही टीव्हीला जाहिराती पाहता आयोडाइज्ड सॉल्टच्या. आयोडाइज्ड सॉल्ट घेतल्यामुळं कुणी कलेक्टर झालं काय, असं काही मीठ खाण्यानं कलेक्टर होत नाही, परंतु नर्वस सिस्टीमसाठी थायरॉक्सिनची गरज आहे. यातून तेवढा अर्थ घेतला तरी भरपूर झालं. थायरॉइड ग्लँड आणि थायरॉइड ग्लँडचे हॉर्मोन्स कोणते आहेत, कसं ते बनतं याचा आपण स्टडी केला. आता या थायरॉक्सिनचे रोल बघू आपण. किंवा फंक्शन्स काय आहेत. साधारण 60,000 त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. 60,000 एवढं मॉलिक्युलर वेट आहे या हॉर्मोनचं. आणि याचे महत्वाचे फंक्शन्स काय. थायरॉक्सिन इज एसेन्शियल फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. इट इज एसेन्शियल फॉर नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आपल्याला माहिती आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी जरी ग्रोथ हॉर्मोन लागणार असेल तरी त्याच्याबरोबर थायरॉक्सिन सुद्धा लागतं. त्याच्याबरोबर थायरॉक्सिन सुद्धा आवश्यक आहे. दोन्ही हॉर्मोन मिळून ग्रोथ घडवून आणतात आणि म्हणून यांचा रोल कसा आहे, सिनर्जेस्टिक, मिळून काम करतात. म्हणून त्यांचा रोल कसा आहे तर सिनर्जेस्टिक रोल आहे या ग्रोथ हॉर्मोन आणि थायरॉक्सिनचा. जर आपण टॅडपोल लार्वा फ्रॉगचा घेतला आणि त्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड रिमूव्ह केली तर काय होईल क्वेश्चन विचारला जाईल.
the tadpole remain in larval stage. कायम तो लार्वल स्टेज मध्येच राहणार, ॲडल्ट मध्ये कन्वर्ट होणारच नाही. इट रिमेन्स इन लार्वल स्टेज. त्यामुळं यातून कन्क्लुजन आपल्याला काय मिळतं? थायरॉक्सिन इज एसेन्शियल फॉर नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यासाठी थायरॉक्सिन अतिशय गरजेचं हार्मोन आहे. बॉडीची नॉर्मल ग्रोथ होण्यासाठी जसं ग्रोथ हार्मोन पाहिजे तसं त्याच्या बरोबरीनं थायरॉक्सिन पण पाहिजे. सेकंड रोल आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम घडवून आणण्यासाठी याची आवश्यकता आहे. इट रेग्युलेट और कंट्रोल्स बेसल मेटाबॉलिक रेट BMR. बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे तो कंट्रोल करण्याचं काम हे हार्मोन करतं. म्हणजे फूडचं ब्रेकडाऊन करून एनर्जी मिळवण्यासाठी याची आवश्यकता आहे. रिस्पिरेशनची प्रोसेस जी होते त्याच्यावर याचा कंट्रोल आहे. आता बेसल मेटाबॉलिक रेट जर विचारात घेतला, मेलमध्ये 40 कॅलरी पर एम आणि फिमेलमध्ये 37.5 कॅलरी पर एम. म्हणजे मेलमध्ये साधारण 1600 ते 2000 कॅलरीची गरज आहे. फिमेलमध्ये थोडीशी कमी आहे. तर बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करण्यासाठी या हार्मोनची आवश्यकता आहे. त्याचबरोबर म्हणजे जनरल मेटाबॉलिझम साठी सुद्धा याची आवश्यकता आहे. त्यानंतर प्रोटीन मेटाबॉलिझम, त्याचबरोबर फॅट मेटाबॉलिझम यांच्यासाठी सुद्धा गरज आहे. फॅटचं डिग्रेडेशन, एस्पेशली फॅटचं डिग्रेडेशन केलं जातं, त्यासाठी याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये मायलिन तयार होणं, त्याचबरोबर फायबर्स तयार होणं, याच्यासाठी आणि नर्वस सिस्टीमची सेन्सिटिव्हिटी मेंटेन करण्यासाठी या हार्मोनची गरज आहे. आणि हाच धागा पकडून आपण टीव्हीला ज्या जाहिराती बघतो त्या जाहिरातीमध्ये हेच दाखवलं जातं की आयोडाइज्ड सॉल्ट खाल्ल्यामुळं कोणी कलेक्टर झाली मुलगी वगैरे. जाहिरात जी आहे ती अशा प्रकारची जाहिरात आहे. बिकॉज इट कंट्रोल्स द सेन्सिटिव्हिटी ऑफ नर्वस सिस्टीम. दिस हार्मोन इज नेसेसरी फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ गोनॅड्स, म्हणजेच सेक्स ऑर्गन्स. आपल्यामध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत ते सेक्स ऑर्गन्स त्यांची ग्रोथ प्रॉपर झाली पाहिजे. ती नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी थायरॉक्सिनची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा याची गरज आहे.
तर यांचे रोल काय? नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी पाहिजे, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम साठी पाहिजे, बेसल मेटाबॉलिक रेट. आणि बेसल मेटाबॉलिक रेट रिस्पिरेशनची प्रोसेस कंट्रोल करत आहे आणि म्हणून त्याला कॅलोरीजेनिक इफेक्ट म्हणतो आपण. हा जनरल मेटाबॉलिझमची प्रोसेस हे हार्मोन कंट्रोल करतं, प्रोटीन मेटाबॉलिझमची प्रोसेस कंट्रोल करतं, फॅटचं डिग्रेडेशन या हार्मोनच्या स्टिम्युलेशनमुळे होतं, नर्वस सिस्टीममध्ये मायलिन बनणं, फायबर्स बनणं आणि नर्वस सिस्टीमची सेन्सिटिव्हिटी मेंटेन करणं आणि जे सेक्स ऑर्गन्स आहेत त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, त्याचबरोबर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स यांचा कंट्रोल करण्याचं काम हे थायरॉक्सिन करतं. थायरॉक्सिन हार्मोनचा रोल असा आहे. त्याच्यानंतर सेकंड हार्मोन आहे थायरोकॅल्सिटोनिन. हे 4500 एवढं मॉलिक्युलर वेट आहे आणि 32 अॅमिनो ॲसिडनं बढलेलं आहे. हे 32 अॅमिनो ॲसिड्सनं थायरोकॅल्सिटोनिन बनलेलं आहे. हे कधी सिक्रीट होतं? इट सिक्रीट्स when calcium level of blood increases. ज्यावेळी ब्लड मध्ये कॅल्शियमची लेवल वाढेल त्यावेळी सिक्रीट होतं हे थायरोकॅल्सिटोनिन. त्याला TCT असंही आपण म्हणतो. आणि मग त्यावेळी सिक्रीट करून काय करतं? इट स्टिम्युलेट दी बोन. इट स्टिम्युलेट बोन टू डिपॉझिट हे जे एक्स्ट्रा कॅल्शियम आहे ते डिपॉझिट करण्यासाठी बोनला स्टिम्युलेट करतं आणि त्यामुळं कॅल्शियमचं डिपॉझिशन होतं. दुसरी ऍक्टिव्हिटी, इट स्टिम्युलेट दी किडनी. किडनीकडे जाऊन पण सांगतं, निरोप पोचवतं टू डिक्रीज reabsorption of कॅल्शियम. त्यामुळं युरिन मधून कॅल्शियम भरपूर बाहेर पडतं. अशा प्रकारे कॅल्शियमचा बॅलन्स करण्यामध्ये हे हार्मोन काम करतं. सो इट डिक्रीज दी ब्लड कॅल्शियम लेवल. म्हणजे ब्लड कॅल्शियम लेवल डिक्रीज करण्याचं काम कॅल्सिटोनिन हार्मोन करतं आणि ते करताना बोनला स्टिम्युलेट करून कॅल्शियम जे आहे ते बोनमध्ये डिपॉझिट करण्यासाठी स्टिम्युलस देईल आणि किडनीला स्टिम्युलेट करेल to decrease the reabsorption of calcium. So lot of calcium is excreted through urine.